विट्यात दोन्ही बेवारस इसमांचे मृतदेह आढळले. एकाचे नाव सापडले पण नातेवाईकांचा शोध विटा पोलीस घेत आहेत, तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू. दोघांच्याही नातेवाईकांचा शोध विटा पोलीस घेत आहेत. विटा पोलीस ठाण्याकडून सविस्तर मिळालेली माहिती अशी की विटा बस स्थानकात दिनांक 26 डिसेंबर रोजी अपरात्री बेशुद्ध अवस्थेत एक अनोळखी व्यक्ती पडला आहे, अशी माहिती विटा पोलिसांना मिळाल्यानंतर विटा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत त्या अनोळखी व्यक्तीस तातडीने 108 या रुग्णवाहिकेला फोन करून त्या इसमास तातडीने विट्यातील सांगली रोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याची तब्येत जास्त खालावल्याने त्याला तातडीने पुढील उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 108 रुग्णवाहिकेमधून हलवण्यात आले. मात्र दिनांक 4 जानेवारी रोजी या बेवारस इसमाचा मृत्यू झाला. सदर याचे वर्णन अंदाजे वर्ष 65, सडपातळ, उंची 5 फूट 5 इंच, वर्ण गोरा, केस पांढरे, तर उजव्या छातीवर तीळ, पोशाख निळ्या रंगाचा, स्वेटर व डायपर घातलेला, उजव्या हाताच्या पोटरीवर मारुतीचे चित्र कोंडलेले अशा वर्णनाचा इसम बेवारस अवस्थेत मिळून आला आहे. या इसमाच्या नातेवाईकांचा शोध विटा पोलीस करीत आहे. तसेच जर कोणास या संदर्भातील हा व्यक्ती ओळखीचा असेल किंवा नातेवाईक माहिती असतील तर विटा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन विटा पोलिसांनी केले आहे. तर दुसरा इसम सदर या संदर्भातही एका बेवारस व्यक्तीस दम्याचा त्रास होता. त्याच विटा येथील ग्रामीण रुग्णालयात विटा पोलिसांनी 108 रुग्णवाहिकेला पाचारण करून उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्यांना दम्याचा त्रास जास्त असल्याने तातडीने डॉक्टर बारशिंगे यांनी रुग्णवाहिकेमधून दिनांक 11 रोजी दुपारी सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान रात्री त्यांचा मृत्यू झाला. तर दिनांक 12 रोजी या संदर्भात विटा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. या मयत झालेल्या इसमाचे नाव आंशिक अन्सारी, पुरुष, जातीचे, अंदाजे वय वर्ष 60, सदर खालील वर्णन सडपातळ, उंची 5 फूट 5 इंच, वर्ण काळा, केस काळे पांढरे, विना वस्त्र असे असल्याचे विटा पोलिसांनी सांगितले. सदर दोन्ही बेवारस मृतदेहाचे नातेवाईकांचा शोध तसेच दिलेल्या वर्णनाचे हे दोन्ही इसम कोणाच्या ओळखीचे अथवा नातेवाईक माहिती असतील तर विटा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन विटा पोलिसांनी केले आहे. त्यांच्या नातेवाईकांचा शोध विटा पोलीसही घेत आहेत. N24 मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी शिराज भैया शिकलगार. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.